बहीण म्हणतो ना तेव्हा त्याचं मन स्वच्छ असावं लागतं, निर्मळ असावं लागतं, अगदी लहान मुलासारखं. पण प्रेम, नाती, गोडवा हे शब्द तुझ्या शब्दकोशातच नाही येत रे. आणि तू तर विचार पण करू नकोस. स्वतःला खूप शहाणा समजायला लागलाय हा शंकर. आई, अगं हा शंकर आगाऊ आहे. त्याचं बोलणं तू का मनाला लावून घेतेस? का डोळ्यात अश्रू आले तुझ्या? आई, अगं गोडवा, नाती, अमुक धमुक हे शब्द आहे ना फक्त कादंबरीत वाचायला चांगले असतात, पण जेव्हा आपण जगात जातो ना तेव्हा नाती, भावना याला काही किंमत नसते. तिथे असतो तो फक्त व्यवहार. आपणच शहाणे, जग वेड असं समजून चालत नाही बाबा. नाती आहेत म्हणून आपण एका छताखाली आहोत. आतापर्यंत व्यवहाराने वागतच आलो, ज्यामध्ये भरपूर नुकसान पण झालं. नकळत शंकर बहिणीबद्दल बोलून गेला. काय? कुठली बहीण? गोदा. थोरली बहीणच मानायचा शंकर गोदाला. भावनेच्या भरात बोलून गेला. एक बहीण होती, ती पण अचानक गेली. मूर्ख आहे तो शंकर, मूर्ख आहे तो. पण नकळत आठवण करवून गेला. आठवण? कसली आठवण? विसरलास? नानांनी आपल्याला एक उपाय करायला सांगितला होता, गोदा शांत राहावी म्हणून, जो आजवर आपण करत आलो. ह्या वर्षी करायचा राहून गेला. गोदाच्या नावाची परडी घरावरून उतरून पिठ्यावर नेऊन ठेवायची असते. लक्षात आहे का तुझ्या? आता काय बोलतेस तू आई? आजच्या शुभ दिवशी त्या अमंगळ तिकडीची कशाला आठवण काढते? आणि तू बोलतेस ना तो नाना मेला, त्या गोदाला कधीच वश करू शकला नाही तो. मग त्याने सांगितलेल्या फुकट उपायांवरती आपण का पैसे खर्च करायचे? त्याच्यापेक्षा घरात जी जिवंत तिकडी धुमाकूळ घालते ना, तिचा बंदोबस्त कसा करायचा याचा विचार कर.